चेंडू उदयाना पाहूया. उदय आपल्या संघासाठी आणि फुलटॉस दिलेला आहे. ऑफ साइडला चेंडू कटवलेला आहे. एक धाव घेतलेले आहे पाहूया. आणि सुंदर अशी रनिंग बिटवीन आणि 2 धाव पूर्ण केलेले आहेत. सुंदर अशी रनिंग बिटवीन हर्षद आणि उदय यांच्याकडून झालेली आहे आणि धाव संख्या झाली ती 2. सिंगल आकडा 2. चला आता पुढचा चेंडू यशांचा. उदय यांना पाहूया. उदय शिवाट 11 गुण ते खेळत आहेत. उदय आणि नॉन स्ट्राईकले तर हर्षद. चला यशांचा पुढचा चेंडू उदयना पाहिजे आपल्या संघासाठी. काय करते उदय आणि अरुजित लेग साइड चेंडू कडेला अशी मारेशीच्या बाहेर आणि आज 6 धावा आणि धावा झाले त्या 8. सुंदर अशी फलंदाजी. एक चेंडू द्या. चेंडू द्या. चेंडू मॅनेजमेंट. चेंडू कप्तानकडे चेंडू आहे म्हणतात. बरोबर नाही म्हणतात. चेंडू दुसरा द्या. चला लवकर सामना सुरू करावा. शिवात 11 वर्ष 3 स्टार टेबल आहे. चला पंच सामना त्वरित चालू करावे. चला यशाचा पुढचा चेंडू उदयाने हा सीमारेषेच्या बाहेर चेंडू पोहोचवला आहे. आता बघूया. 8 धावा झालेले आहे. सिंगल आकडा आहे आणि हा लेग साईडला कटवला आहे मला वाटतो डिक्लेअर झोनमध्ये आणि 1 धाव झाली आहे. सिंगल आकडा 9. चला पहिला षटक चालू. वैयक्तिक पहिला षटक आणि सांघिक देखील पहिला षटक. यश सावंत 9. चला यशांचा पुढचा चेंडू उदयाना पाहूया. उदय आपल्या संघासाठी काय करतायत. उदय जुना चेंडू आहे. चला वेळ वाया घालवू नका लोक. चेंडू द्या त्यांना. आपल्या सामने खेळवायचे. चला सामने 1 ओव्हरला तुम्हाला अर्धा तास जातोय. जास्त वेळ वाया घालवू नका. जुना चेंडू दिलेला आहे. चला लाईनमॅन द्या. लाईनमॅन. चला यशाचा पुढचा चेंडू उदयाना. उदय पाहूया आणि हाफ साईडचा चेंडू कटवलेला आहे आणि उदय यांनी 1 धाव घेतलेली आहे आणि 2 50 क्षेत्ररक्षण झालेले. 2 धावा देखील पूर्ण केले आहेत आणि धाव संख्या पोहोचली आहे ती डबल आकड्यावरती 11. पहिलं षटक चालू. धाव संख्या झाली आहे ती 11 आणि जिंकण्यासाठी त्यांना 12 चेंडूमध्ये 28 धावाची आवश्यकता आहे. सुरुवात 11 संघाला. पाहूया उदय यांचा पुढचा चेंडू. सॉरी यशांचा आणि अवसाटा चेंडू कटवलेला चेंडू उदयाने 1 धाव आणि कशा क्षेत्ररक्षण झालेलं आहे भूपेश यांच्याकडून आणि त्यांच्यामध्ये 2 धावामध्ये समाधान केलेलं आहे. पाहूया सुंदर असं क्षेत्ररक्षण केलं आहे. ठीक आहे आणि रनिंग बुटीन 5 धावा 2. ओके धाव संख्या भरपूर. धाव संख्या 13. चला 15 पाहिजे. आता 6 चेंडूमध्ये 15 धावा. 6 चेंडू 15 धावा जिंकण्यासाठी. 5 चेंडू 15 धावा. ओके 12 कशाला करतो. तेच तर तुला बोलतोय. 10 चेंडूची मॅच आहे. हा 12 करतोय हा. आम्ही पण 10 केलो. चला सामना त्वरित चालू करा. वेळ वाया घालवू नका. टीम मीटिंग करू नका. 3 स्टार टीम मीटिंग करू नका. 5 चेंडूमध्ये 15 धावा. आता गोलंदाज आले ते बंटी. 5 चेंडू 15 धावा. चला लवकर सामना त्वरित चालू करावा. चला लवकर. चला पुढची मॅच कुणाची आहे पण. हा अंश आरुष वर्सेस जयश्री यदा. दोन्ही कर्णधार. अंश आरुषचे कर्णधार आणि जयश्री यदाचे कर्णधार. दोन्ही संघाच्या कर्ण टॉचवरून घ्यावे. चला वाईट अतिरिक्त धावसंख्या बाहेर पडली. धावसंख्या झाली ती 1/14. अंश आरुषचे कर्णधार आणि जयश्री यदा. चला आणि हा क्षेत्ररक्षण सुंदर अशी सुरेश डांगल्याने केलेली आहे आणि धावसंख्येमध्ये भर पडलेली धावसंख्या झाली ती 16.
टॉच टॉच चला टॉच उडवलेली आहे आणि चला वंटियांचा पुढचा चेंडू हर्षद यांना पाहूया आणि जाऊ पंचांची गाठ घेतलेली आहे. सुंदर अशी गोलंदाजी केली होती बंटी यांनी आणि आता जवळजवळ 3 स्टार 11 संघ विजयच्या ह्याच्यामध्ये पाहूया. क्रिकेट आहे सांगू शकत नाही. चला आता बंटी यांचा पुढचा चेंडू हर्षद यांना पाहूया. हर्षद आपल्या संघासाठी काय करतायत. चला बंटी आणि उंच सकटलेला आली सीमारेषेच्या बाहेर 6 धावा सीमारेषेच्या बाहेर आणि धाव संख्या झाली ती 22. किती चेंडू 2 चेंडूमध्ये 6 धावा सीमारेषेच्या बाहेर मारलेला आहे. 2 चेंडू 6 धावा. सुंदर अशी फलंदाजी केली हर्षद यांनी. सुंदर अशी फलंदाजी केलेली आहे. बंटीने सुंदर अशी गोलंदाजी केली परंतु फुलटॉस गेल्यामुळे त्यांनी सीमारेषेच्या बाहेर बॉल पोचवलेला हर्षदनी. आता पंच बॉल 2 चेंडूमध्ये 6 धावा. चला 2 चेंडू 6 धावा. पाहूया बंटी यांचा पुढचा चेंडू आणि हा चेंडू निर्धाव चेंडू मारलेला आहे. सुंदर अशी गोलंदाजी केली ती बंटी यांनी. सुंदर अशी गोल. आता 1 चेंडू मध्ये 6 धावा. 78 सामना सुरू आहे. आता क्रिकेटचे आपले दोन्ही जाणीवमाने असे क्रिकेट संघाचे शिवशक्ती क्रीडा मंडळाचे दोन्ही उपाध्यक्ष अध्यक्ष या संघामध्ये आहेत. पाहूया 1 चेंडू आधी 6 धावा. 1 चेंडू 6 धावा आणि हा निर्धाव चेंडू असल्यामुळे 3 स्टार संघ विजयी झालेला आहे आणि शिवाज संघ हा पराभूत झालेला आहे. सुंदर अशी गोलंदाजी केली ती बंटी यांनी. सुंदर अशी गोलंदाजी केली. चला अंश आरुष वर्सेस